नमस्कार मित्रांनो. आज आपण लाडकी बहीण योजना या संदर्भात असे खूप महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 6 मे 2026 झाली तरीसुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आला नाही. हा हप्ता कधी येणार याच्या मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केली जातात. मित्रांनो, याच योजनेच्या मार्च एप्रिल याचबरोबर यापूर्वी थकीत असलेल्या हप्त्याच्या संदर्भातही काही महत्त्वाचं असं अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या या हप्त्यासाठी पात्र असतानासुद्धा काही महिला लाभार्थ्यांचे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आले नव्हते. त्यांची KYC झाली होती व त्या पात्रमध्ये बसत होत्या, परंतु त्याचे हप्ते बंद झालेले आहेत. बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची KYC चुकली होती आणि KYC चुकल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते देखील आले नव्हते आणि बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचे KYC झालेले नाही किंवा त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांचे हप्ते येणं बंद झालं आहे. एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत KYC केल्यानंतर न केलेल्या आणि KYC करून अपात्र असलेल्या, याचबरोबर KYC चुकलेल्या आणि KYC दुरुस्त केलेल्या अशा जवळजवळ 57 लाख लाभार्थी याच्यामधून दिसून आले आहेत. आणि एकंदरीत आता KYC पूर्ण करून पात्र असलेले ज्यांची KYC बरोबर आहे असे 1,80,00,000पेक्षा जास्त यांच्या अंतर्गत लाभार्थी याच्या अंतर्गत दिसून आले आहेत. ही KYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे पासून 10 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वितरण केली जाईल, अशा प्रकारची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती. याच अनुषंगाने आता 10 तारखेनंतर म्हणजेच 10 मे 2026 नंतर साधारणपणे 15 मे 2026 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचे मार्च आणि एप्रिलचे महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रित वितरण केले जाणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. मित्रांनो, याच बरोबर ज्या महिला लाभार्थ्यांची पात्र असतानासुद्धा त्यांचे काही तांत्रिक कारणास्तव जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आले नव्हते, त्या महिला लाभार्थ्यांचे हप्तेसुद्धा याच हप्त्यासोबत दिले जाणार आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केल्यानंतर या योजनेचे हप्ते वितरण केले जात होते, परंतु आता एक नवीन बजेटनुसार आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग आणि जनरल प्रवर्गातील लाभार्थी या तिन्हीसाठी सेपरेट लेखापत्रक निर्माण करण्यात आलेले आहे. तिन्ही प्रवर्गाचा सेपरेट निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता ह्या तिन्ही प्रवर्गासाठी निधी वितरित केला जाईल आणि 1 एप्रिलपासूनच जे काही देयक बाकी असतील ते देयक या नवीन जे काही लेखाशीर्षक असतील या लेखाशीर्षकाच्या अंतर्गत पार पडले जाणार आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये तांत्रिक कारण असं आहे की मार्च म्हणजे 1 एप्रिल 2026 पूर्वीची जी काही अनुदानं जी आहेत ती पूर्वीच्या लेखाशीर्षकामधून वितरण केली जात आहेत आणि आता 1 एप्रिल 2026 नंतरची जी काही अनुदान येते ती नवीन लेखाशीर्षका अंतर्गत वितरण केली जाणार आहेत. आता काही तांत्रिक दोष निघाल्यानंतर, याच्यातून मार्ग निघाल्यानंतर लवकरच या योजनेचे हप्ता वितरण केला जाईल. या हप्ता वितरण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी, त्याच्या संदर्भात GR किंवा त्याच्या पुढील जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे काही लाभार्थी पात्र झालेले आहेत, या लाभार्थ्यांचे पात्र असतानासुद्धा थकीत हप्ते असलेले हप्ते ज्या महिला लाभार्थ्यांनी पात्र होते परंतु त्यांचा मार्च आणि एप्रिल हप्ता आला नव्हता आणि त्या महिला लाभार्थ्यांचा मार्च एप्रिलचा हप्ता आणि ज्या महिलांची लाभार्थ्यांचे आता एप्रिल मध्ये आपली KYC पूर्ण केली आहे, दुरुस्ती केलेली आहे, त्यांच्या एप्रिल महिन्याचा हप्ता ह्या ठिकाणावर येऊ शकतो. याच्या संदर्भात जे काही पुढीलचे अपडेट येईल ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, कसं वाटलं आजचं एक लाडकी बहीण योजना या संदर्भातील असे महत्त्वपूर्ण अपडेट? असेच आपले अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.